शेलारपाडाचे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय दीपकजी दाभणे साहेब यांच्याकडून नारेंच्या गोलंदाजांना विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. सतीश रुपेकर यांना प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. आकाश ग्रुप एकाटपाडा यांच्याकडून हे पारितोषिक देण्यात येईल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. ग्रामस्थ मंडळ बुरदुल, गावदेवी क्रिकेट संघ बुरदुल, एवन जोडी आदरणीय प्रवीणजी पाटील साहेब, सुनीलजी पाटील साहेब आयोजित आमदार चषक 2025च्या अंतिम रजनीमध्ये सेकंड SF सेमीफायनल होतीये सुरुवात. रुनव 11 नारेन आणि त्यांच्या विरुद्ध एंजल 11 एकाटपाडा. अंपायरचा ग्रीन सिग्नल. नाणेफेकीचा कौल जिंकून नारायण संघ करतोय फिल्डिंग. एकाटपाडाची बॅटिंग. पहिला बॉल घेऊन गोलंदाज विकी माने. हो ठीक आहे, शॉर्ट थर्डला फील्डर आणि पहिल्याच बॉल वरती विकेट. साहिल गायकर शून्यावरती बाद. क्वार्टर फायनल मध्ये नारायणचे प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या बाजूचंच गाव आहे आणि नारायणचे प्रेक्षक रजनी क्रिकेटमध्ये तुम्हाला बहुतांशी पाहायला मिळतील. त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते. आपल्या गावावरती असलेलं प्रेम, क्रिकेट या खेळावरती असलेलं प्रेम आणि डाव्या बाजूला संपूर्ण ज्या साईड स्क्रीनच्या बाजूला जनरेटर पर्यंत तुम्हाला जो पट्टा पाहायला मिळतो तिथे फक्त आणि फक्त नारायणचे प्रेक्षक आहेत. पहिल्याच बॉलवरती विकेट आले. विकीला पहिले यश मिळाले आणि मैदानाचा आत आलाय जिशान. ओहो, बॅट आणि पायचा मधून गेलाय की लागून गेलाय. अंपायरचा सिग्नल पा. ये भाई आवाज, हाच आवाज पाहिजे नारायणकर. दुसऱ्या बाजूने एकाटपणाचा आवाज देखील आपल्याला ऐकायला मिळेल जेव्हा चौकार षटकार येतील. विकीचा दुसरा डॉट बॉल आलाय. प्रतिभा संपन्न असा यंगस्टर गवसलाय तो नारेनला. विकी माने हे दोन्ही आमचे समालोचक थोडेसे थकलेले आहेत, डोळ्यांवरती झोप आहे. पण पुन्हा कॅमेरा जेव्हा आलाय ती स्माइल आपल्याला दोघांची पाहायला मिळते. ऑन साइडला टर्न करायचा होता, पायावरती आदळलाय. अपील विकीने केली नाही, त्याला माहित होता हाईट फॅक्टर. थायला बॉल लागला. ही विकीची बॉलिंग ऍक्शन आपण पाहतोय. थायला बॉल लागला, वरती लागला, त्यामुळे विकी मानेने अपील केली नाही. त्याला माहित होता बॉल देखील डाऊन दी लेग स्टंपला पिच झाला, त्यामुळे अंपायर्सला अपील करून फायदा नाही. तिसरा डॉट बॉल आलाय की विकेट आलेली आहे ती पहिल्याच बॉलवरती आली सतीशची. स्ट्रायकिंग एंडला जिशान शेख पुन्हा. ओहो, अपील केली जाते, मागून टिपलाय झेल रक्षकाने. दुसरी विकेट येते. धावसंख्येचं खातं उघडलं नाही पण एंजल 11 एक काटपाडाला दुसरा आदरा. याच दरम्यान व्यासपीठावरती आपण पाहतोय आमचे मोतीराम शेठ पाटील यांचे बंधुतुल्य मित्र जनार्दन शेठ पाटील आपण पाहतात रोहिंजनचे. त्याच समोर आपण पाहतोय आबा बाबेसकर साहेब आणि अशोकजी कदम साहेब. आमचे मोतीराम शेठ यांचे मित्र परिवार भरपूर मोठा आहे आणि त्यांच्या सर्वांचे ते आम्ही स्वागत करतोय. आणि कॉमेंटेटरसाठी बघा त्यांच्या वतीने आपण पाहतोय 1000 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. खोलात आला या वेळेला आणि बॉल थेट निघून गेला. विकी माने आगीचे बंब, अक्षरशः आगीचे गोळे फेकत आहे, निखारे फेकत आहे आता, कारण चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. दुसऱ्या बाजूला हे दोन्ही संघ ज्यांनी पुरस्कृत केलेत ते दोघेही बंधू आहेत, म्हणजे भावामधली लढत पाहायला मिळते. रुनल 11 नारेनला पुरस्कृत केलंय
निलेश दादा पाटील यांनी आणि एंजल 11 एकाच पाडाला पुरस्कृत केलंय. बिंदास दादा पाटील येतोय आणखी एक डॉट बॉल मेडल ओव्हर 2 विकेट्स प्लस मेडल. एकदा जोरदार टाळ्या विकी मानेचा या जबरदस्त गोलंदाजीसाठी 2 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. यांच्या सन्मानार्थ आपल्याला या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. आमदार चषक 2025 या स्पर्धेच्या अगदी सांगत्या सोहळ्याच्या आपण फार जवळ आहोत. सेकंड सेमी फायनल आपल्या समोर रुनव 11 नारायण अगेन्स्ट एंजल 11 एक काटपाडा. एक सूचना असेल प्रेक्षकांना आमच्या अंपायरची, गोपू जे बोंगे बॉल टाकत असताना प्लीज कृपया करून वाजवू नका. दुसऱ्या षटकाला सुरुवात. मयूरचा हा बॉल आपण पाहतोय चालला लॉंग ऑफ कडे. चांगला फटका थ्रू दी लाईन. पहिली धाव येते एंजल 11 एकाटपाडासाठी. त्यासाठी पहिले 7 बॉल थांबावं लागलं फलंदाजांना. विकी मानेची जबरदस्त गोलंदाजी आपण बघितली. पहिल्या षटकामध्ये बेड्या ठोकल्या होत्या त्याने, जागा दिली नाही. 2 विकेट काढले एकही धाव खर्च न करता आणि मयूर मात्र आलाय. त्याचा पहिल्या बॉलवरती विकेट आपण बघितली. याच सिताऱ्याला आपण पाहताय नारायणसाठी जबरदस्त कामगिरी सध्याच्या घडीला करतोय तो विकी माने. ओहो यावेळेला अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लाईन मिस. थेट या स्टँडवरती आलाय बॉल. फलंदाज संदेश क्लीन बोल्ड. करू दिलं नाही. डॉमिनेट करणारी बॉलिंग, बॅकफुटला ढकलणारी बॉलिंग आपण पाहतोय. सुरुवातीला विकी आणि आता मयूर. आजच्या संपूर्ण रजनीमध्ये आपण रंगाबाईचा डान्स पाहत आहोत. हेमंत हरिशेट मडबी साहेब माजी सरपंच उसटणे त्यांच्या वतीनं आपण पाहिलं तर जे पारितोषिक आलं होतं उसटणे टीमला ते भाया मात्रे त्यांच्याकडे आम्ही सुपूर्द केलेलं आहे. बरीचशी पारितोषिक आली. खरं तर क्वार्टर फायनलच्या लढतींमध्ये समालोचन प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नव्हतं, त्याबद्दल देखील आम्ही दिलगिरी व्यक्त करू. कसं आहे की मंचावरती मोठ्या संख्येने मान्यवरांची जेव्हा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते त्यांचा सन्मान करणं, प्रत्येक मान्यवर देखील पूर्ण मॅच पर्यंत थांबत नाही, त्यामुळे लगेचच मिड ओव्हरमध्ये सन्मान करावा लागतो आणि ते आद्य कर्तव्य असतं कोणत्याही व्यासपीठाचं. त्यामुळे आयोजक देखील आपली दिलगिरी व्यक्त करतील. चाबूक शॉट डीप एक्स्ट्रा कव्हरला, अंडर प्रेशर मैदानाचा आत आलाय मंगेश गायकर आणि त्याने पहिलाच मारलाय चौकार. सीमारेषेची भेट अंपायरचा सिग्नल काय असेल त्यासाठी आम्ही वाट पाहत आहोत. पाहता रुनव 11 नारायणचे खेळाडू देखील सांगत आहेत प्रेक्षकांना प्लीज. एक मॅनेजमेंट टीम कडून महत्वपूर्ण सूचना करतोय, जर ते नारायणचे प्रेक्षक असतील पुन्हा तर नारायण संघाला 5 रनची पॅनल्टी
इम्प्लिमेंट करण्यात येईल. तुम्हाला वाटतोय तुमचा संघ जिंकावा, चीअर करा, पण बॉल टाकत असताना नको प्लीज. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू शकाल, ज्यांच्या माध्यमातून खरं तर हा संपूर्ण सोहळा आपण पाहतो. आमचा आधारस्तंभ सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचे चिरंजीव आपण पाहतोय. सन्माननीय प्रणवदादा गायकवाड यांचं आपल्या व्यासपीठावरती शुभागमन झालं आणि खऱ्या अर्थानं एक नवीन पर्व, युवा सर्व युवा नेतृत्व आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं जनतेच्या रक्षणासाठी ज्या गायकवाड परिवारानं आपलं संपूर्ण परिवार एकत्रित आला, ते आमचे पाहतो आमच्या प्रवीण प्रणवदादा गायकवाड इथे मात्र आपल्या व्यासपीठावरती त्यांचं शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. खरं तर हा संपूर्ण वारसा जो राजकीय क्षेत्राचा असेल, सामाजिक क्षेत्राचा असेल, क्रीडा क्षेत्राचा असेल, आदरणीय प्रणवदादांना त्यांच्या वडिलांपासून त्यांच्या आईंपासून मिळालेला. आणि आता गायकवाड दाम्पत्याने गेल्या 20 वर्षांमध्ये जी कल्याणपूर्व विधानसभेची सेवा केलेली आहे, त्यामुळे हे युवा नेतृत्व आपल्याला गायकवाड घराण्याचं पाहायला मिळत आहे. फुल लेंथ खराब लाईन, लेग स्टंपला बॉल दिशा दिली आहे डिफाईन लेगला. आणखी एक फटका जो साहिल गायकरचा 6 धावा. हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आणि विकीजी चव्हाण दादांचा देखील इथे शुभागमन होते आणि दादांचा देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि येस, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सन्माननीय उदय शेठ गायकवाड साहेब यांचा विचार केला तर दमदार आमदार सौभाग्यवती सुलभाताई गायकवाड यांच्या नावानं ज्यांनी आम्हाला 2 व्हीलर बाईक मालिकावीरसाठी पुरस्कृत केले, त्यांचे चिरंजीव इथे मात्र उपस्थित आहेत. आणि दादांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. हा संपूर्ण वारसा हे संपूर्ण गायकवाड घराणं पुढे नेते. कल्याण पूर्वेच्या या विधानसभेतील आमदार म्हणून आपण सध्या पाहतोय सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांना, त्यांचे चिरंजीव प्रणवदादा यांना आपण स्क्रीनवरती पाहतो. आणि दुसऱ्या बाजूला गणपत शेठ गायकवाड यांचे शिलेदार म्हणून आपण उदय शेठ गायकवाड यांना नेहमीच त्यांच्या सोबत बघितले. आणि त्यांचे चिरंजीव तुम्हाला रोनकदादा गायकवाड हे देखील मंचावरती पाहायला मिळतात. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 13 धावा. षटक संपन्न होतात ती 2, 13ला 3. आमदार चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. धावाफलकावरती 13 धावा. पहिली मेडन ओव्हर आणि त्यानंतर मंगेश गायकर आणि साहिल गायकर न खचता दोघांनी आक्रमण केलं. आणि धावाफलकावरती सध्या आपण जर बघितलं तर त्या 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. विकेट पडलेलं असताना 3 थर्ड ओव्हरला होती सुरुवात. बॉलिंग मार्कवरती आलाय सोमनाथ गायकवाड. ओव्हर पिच, पिकअप शॉट, लॉंग ऑन ला फ्लॅट, सीमा पार, षटकार. स्काय शॉट बघितला, एरियल शॉट आणि बॉल देखील गेलाय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. एरियल लॉफ्टेड ड्राइव्ह ऑन ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळाला साहिल गायकर कडून. जबरदस्त फटका, पिकअप शॉट, लेन फार लवकर पिक केली आणि या बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. धावाफलकावरती 19. पहिल्या ओव्हर मध्ये 0 होता, बोफळा होता, पण त्यानंतरचं आक्रमण पुढच्या 7 बॉल मध्ये 19 धावा जोडलेल्या आहेत. ऑन ट्रॅक सध्या एक आटपाडाची गाडी. बॅकफुट पंच, वॉट अ शॉट, थेट आलाय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जिथे ट्रॉफी आहे तिथे एक्झॅक्ट बॉल येतोय. साहिल गायकरचा बॅट मधून दुसरा धमाका, षटकार.
लॉंग ऑनला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. यावेळेला शॉर्ट ऑफ लेंथ आला. बॅकफूट पंच आपण बघितला साहिल गायकरचा, थेट आलाय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. लागोपाठच्या 2 बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. धावाफलकावरती आपण पाहतोय 25 धावा. जी मेडन ओव्हर आली होती तिचा आता बदला आय थिंक असं वाटतं रिव्हेंज घेत असताना हा साहिल गायकर 5 बॉल मध्ये 20 त्याचा बॅटमधून 400च्या स्ट्राईक रेट बॅटिंग करतोय साहिल गायकर. तिसरा बॉल सलग गेलाय. वन इज लॉंग ऑन. लुक त्या ताराप्रमाणे डोळ्यांचा नजरेआड. इट्स आउट ऑफ साइट. विकेट षटकार. तीन षटकार बॅक टू बॅक आलेले आहेत. आमचे माजी उपसभापती सन्माननीय सुरेश बुधाजे पाटील साहेब, आमचे त्रिमूर्तीचे एक खंबीर व्यक्तिमत्व, आणि त्यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक पात्र ते फलंदाजाला दिलं जाईल. क्या बात आहे. काय डाव चाललाय, कारण आता इथे लागोपाठचे जे 3 षटकार आलेले आहेत त्यामुळे चॉकलेट बॉय एकाटपडाचे सर्वेश गायकर यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे. गोलंदाज आता दबावात आहे कारण 3 मोठे फटके साहिल गायकरचे. मेडन ओव्हर नंतर आता या षटकामध्ये लागोपाठ 3 षटकार आलेत. पहिली ओव्हर नारायणची होती, दुसरी ओव्हर ऍव्हरेज होती, तर तिसरी ओव्हर सध्या एंजल 11 एकाटपाडाची. गायकवाड हेल्दी शॉर्ट थर्डला फील्डर कॅच ड्रॉप. ही संधी होती साहिल गायकरला बाद करण्याची, ती गमावली आहे. 3 षटकारांनंतर असा एक बॉल ज्यावरती विकेटची चान्स होती पण जमलं नाही. आणि याच दरम्यान या सामन्यासाठी गर्भसला ऑनलाईन आमच्या समोर जोडले गेलेत आमचे मोतीराम शेठ पाटील यांचे बंधुतुल्य मित्र विनोद शेठ पाटील बघा गर्भसला ऑनलाईन आमच्या सोबत जोडले जातात. त्यांचे देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. पहिलाच डाव आहे आणि पहिल्याच डावामध्ये बरंच काही आपण पाहतोय. अप्पायन्स डाऊन पहिल्याच डावामध्ये आपण पाहतोय. दुसरा डाव इंटरेस्टिंग असणार आहे. सेमी फायनल अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठीची लढत आपण पाहतोय दोन्ही संघांमध्ये. खोलात होता बॉल, शफल झाला होता, ऑफ स्टंपचा फार जवळून बॉल गेला, पाय बॅट स्टंप तिघही वाचले आणि बॉल थेट गेला विकेट किपरकडे. कमबॅक आपण आता गोलंदाज सोमनाथ गायकवाडचं देखील पाहत आहोत. आणि नक्कीच आपण पाहतोय त्रिमूर्तीचे आमचे कार्यसम्राट माजी सरपंच बुर्दुल सन्माननीय मोतीराम शेठ कृष्णा पाटील साहेब यांच्या वतीनं कॉमेंट्री पाहण्यासाठी पारितोषिक आलेले 500. थँक्यू. बिंदा शेठ पाटील माजी सरपंच यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज. फुल लेंथ एज आहे. सिली पॉइंटला फिल्डर ठेवला त्याच्याकडे, बॉल धाव मिळणार नाही. 3 षटकार आले साहिल गायकरचे आणि त्यानंतर आपल्याला 3 डॉट बॉल देखील पाहायला मिळाले. आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय. धावा फलकावरती 31 विकेट पडलेले असताना 3 काही चर्चा सध्या सुरू आहे. दोन्ही अंपायर चर्चा करतील त्यानंतर डिसिजन आपल्यापर्यंत येईल. काय घडलं? येस अंपायर टीव्ही अंपायरची मदत कॅच साठी. टप्पा पडलाय की डायरेक्ट त्याने बॉल पकडलाय? येस चेक करूयात आपण. सुरेश बुधाजी पाटील साहेब यांच्याकडून माजी उपसभापती यांच्याकडून साहिलला 1000 रुपयांचं कॅश प्राइज झालेलं. बॅक टू बॅक 3 सिक्सेस साठी. खर तर बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी आपण पाहतोय. बळीशेठ पाटील साहेब बिंदा शेठ पाटील यांचे बंधू आहेत आणि त्यांच्या वतीने आपण पाहतोय बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 2000. बॅट्समन आउट. टीव्ही अंपायर साठी डिसिजन आलाय. फलंदाज बाद. काय अपील होती तकदीरची. एज घेऊन पायाला लागला बॉल आणि त्यानंतर फलंदाजाची यामध्ये कोणतीही चूक नाही कारण त्यालाही समजलं नसेल. इवन अंपायर्सला देखील इतकं लगेचच समजणार नाही. पण तकदीरचे मी खरंच कौतुक करेन कारण त्याने जर अपील केली नसती तर कदाचित विकेट आली नसती. सो 31ला 4 विकेट पडतात. षटक संपन्न 3.
सीमारेषेच्या बाहेर चौकार. घेऊन पायावरती आदळला होता बॉल. ऑफ साईडला टर्न करायचा होता मंगेशला, पण डाव घेण्यामध्ये कोणताही रस नाही, कारण उर्वरित जे 4 बॉल असतील तेही त्याला फेस करायचे आहेत. कॉन्फिडेंटली बॅटिंग करतोय, सिनियर खेळाडू आहे आणि आज तो त्याचा अनुभव मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना चांगली बॅटिंग केली. 4 बॉलमध्ये 9 धावा त्याचा बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. पहिली ओव्हर मेडन ओव्हर जरी असली तरी पुढच्या 2 षटकांमध्ये जबरदस्त बॅटिंग केले. एंजल 11 एकाट पाडाने 35ला सध्या 4 बॉल अजूनही बाकी आहेत. पॉइंटला मगाशी जो चौकार गेला या स्पर्धेसाठी ज्यांची महत्वपूर्ण कामगिरी राहिली आहे, कैलास पाटील नारायण मात्र आता आपल्या गावच्या संघासाठी खेळत आहेत. लॉफ्ट करायचं होता, फुटवर्कचा अभाव जाणवलाय. जागेवरून लॉफ्ट करायचं होतं, लॉंग ऑन मिड विकेट मध्ये बॉलला लॉफ्ट करायचं होतं पण जमलं नाही. सेकंड डॉट, पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर 2 डॉट आलेले. 3 बॉल बाकी आहेत, यामध्ये किमान 3 बॉल मध्ये एक मॅक्सिमम रनचा फटका हवाय. शॉट ऑफ लेन, खराब बॉल, फुल सक्सेसफुल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. एक्केचाळीस वरती धावा फलक पोहोचलाय. षटकार आला, 2 बॉल बाकी आहेत. लास्ट ओव्हर मध्ये 10 धावा आलेल्या आहेत 4 बॉल मध्ये. लॉफ्ट केलाय, लॉंग ऑन, फिल्डर समोर, चेंडूच्या खाली, सीमारेषेच्या आत, वेल जज कॅच, फलंदाज बाद. सात बॉल 15 धावा त्याने जोडलेल्या आहेत आणि धावा संख्या एंजल 11 एक काटपाडाची 41. या डावातील शेवटचा बॉल आहे आणि मैदानाचा आत आलाय स्नेहांकित. लॉफ्ट करायचा होता, कॅप मध्ये बॉल चाललाय, निघालाय डीप फाईन लेगला, चेस मोठी, फिल्डर धावतोय पण शेवटच्या क्षणाला बॉलला अडवण्याऐवजी तो देखील सीमारेषेच्या बाहेर गेलाय. या इथं 4 धावा, डाव पहिला संपला, तिथे बनला 45, 45, 5 विकेट पडले आणि 46 धावांचं लक्ष अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी ऋण 11 नारेनला. गायकर यांच्या चेहऱ्यावरती ती स्माइल दिसते. सर्विन, कारण डावा बदल्या, सुरुवातीला फिकीने जी गोलंदाजी केली होती, मेडन ओव्हर आली पहिली 2 विकेट, पण त्यानंतर 18 बॉल मध्ये 45 बनवल्या आणि 46 धावांचं लक्ष ठेवलंय. कुठे जाऊ नका, सोबत आमच्या आमदार चषक 2025 हे सेकंड सेमीफायनल आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. ऋण 11 नारायण आणि त्यांच्या विरुद्ध एंजल 11 एक काटपाडा. पाहूयात नारायण 46 बनवतोय की मात्र धावा डिफेंड करतोय. एक काटपाडा आणि कोणता संघ श्लोक 11 जयदुर्गा रोहिंजन बीच्या विरुद्ध या स्पर्धेचा आमदार चषकाच्या अंतिम फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
पण आपण पाहतोय टू व्हीलर बाईक या स्पर्धेमध्ये दिलेले आहेत. सन्माननीय उदय शेठ गायकवाड साहेब यांचे सुपुत्र नक्कीच रोहन दादा उदय शेठ गायकवाड यांना आपण पाहतो आपल्या व्यासपीठावरती. त्यांच्या समवेत आपण पाहतो हायट्रिक आमदार, त्याचप्रमाणे ज्यांच्या मातोश्री यंदाच्या 4थ्या टर्नमध्ये कल्याण पूर्व विधानसभा 142 मतदारसंघ पहिल्या दमदार महिला आमदार त्यांचे आपण पाहतोय सुपुत्र खऱ्या अर्थानं आपल्या व्यासपीठावरती विराजमान आपण पाहतोय. नक्कीच सन्माननीय प्रणवदादा गणपत शेठ गायकवाड यांना आपण पाहतोय. त्यांच्या दोघांचंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. गावदेवी क्रिकेट संघ बुरदुल एवन जोडी आमचे प्रवीणजी पाटील, सुनीलजी पाटील, ग्रामस्थ मंडळ बुरदुल आयोजित आमदार चषक 2025 सेकंड सेमीफायनल. एका बाजूला रुनम 11 नारायण आणि दुसऱ्या बाजूला एंजल 11 एकाटपाडा. 46 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. इंटरेस्टिंग मॅच असेल, दुसरा डाव इंटरेस्टिंग असेल. आपण आता मध्यरात्रीमध्ये आहोत, अंतिम रजनी गेल्या 5 रजनींमध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळाली. या मैदानावरती फार मेहनत आहे संपूर्ण आमचा गावदेवी क्रिकेट संघ बुरदुलची, जे देखील क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचले होते, पण आज पहिल्याच मॅच मध्ये दावा झाला नाही. गोलंदाजांनी चांगली फाईट दिली, पण शेवटच्या क्षणाला तो सामना गमवावा लागला गावदेवी क्रिकेट संघ बुरदुलला. अन्यथा मोठ्या संख्येने आपल्याला क्राऊड या ठिकाणी पाहायला मिळाला असता. भूषण पा मॅच आता ती गमवली, त्यानंतर फटाक्याचा आनंद घेतोय. काय करणार आणि आता 46-46 लक्षाचा पाठलाग करायचा. आणि या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य झालं की मोठ्या संख्येने तुम्हाला मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली. आदरणीय सुनीलजी पाटील साहेब यांच्यावरचं प्रेम, त्यांनी जोडलेले ऋणानुबंध आणि आज त्या जिव्हाळ्या खातर हे सर्व मान्यवर या मंचावरती येत असताना पाहायला मिळाले. प्रवीणजी पाटील साहेब यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने आपण या मंचावरती बघितलं. आणि त्याचबरोबर आमची त्रिमूर्ती, माजी सरपंच मोतीराम शेठ कृष्णा पाटील, माजी उपसरपंच चिंतामण शेठ भाऊ पाटील आणि माजी उपसभापती सुरेश शेठ बुधाजी पाटील, या त्रिमूर्तीचे देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. सेमीफायनल सुरू आहे. जयदुर्गा श्लोक 11 रोहिंसन बी ऑलरेडी अंतिम फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. आणि आता पाहूयात या सेकंड सेमीफायनल मधून कोणता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये आणि भव्य आमदार चषक, द्वितीय पारितोषिक 50,000, भव्य आमदार चषक, तृतीय पारितोषिक 25,000, चतुर्थ पारितोषिक 25,000 आणि भव्य चषक. मालिका वीरसाठी आदरणीय उद्योगपती तिसगाव उदय शेठ गायकवाड यांच्याकडून आम्हाला मालिकावीरची ही हिरो HF 100 दूधसाखळी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. ती देखील आज मेहनतीने एक भाग्यवान खेळाडू आपल्या घरी घेऊन जाणार आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी देखील या 3 सायकल तुम्हाला पाहायला मिळतात. ही मॅच आणि त्यानंतर अंतिम फेरी, त्यानंतर तुमच्या समोर या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा असेल. तर बरेचसे पारितोषिक आहेत, आम्ही आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. सन्माननीय विनोद शेठ पाटील नारायण यांच्या वतीने सलग 3 चौकार 3 षटकारांसाठी नारायण संघाच्या फलंदाजांना 3,000 रुपयांचं पारितोषिक असेल. त्याच समवेत आपण पाहतोय सन्माननीय दीपकजी दाभणे साहेब यांच्या वतीनं सलगच्या 3 षटकारांसाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक असेल. त्याच समवेत आपण पाहतोय सन्माननीय बळीशेठ पाटील साहेब, बघा त्यांचं दोन्ही संघांवरती प्रेम आहे. बॅक टू बॅक 3 षटकार किंवा 3 विकेट घेतले तरी 2,000 रुपयांचं पारितोषिक असेल. क्या बात आहे. सुरुवात दमदार आणि पंचांचा अधिकृत इशारा आपण पाहतोय. 4 धावा. कमॉन, कॉमेंट्री बॉक्स मध्ये जावे. नारेन अगेन्स्ट एकाटपाडा. यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला टर्न करायचा होता, जमलं नाही. फॉलो थ्रो मधून फार वेगाने गोलंदाज साहिल गायकर, जबरदस्त बॅटिंग केली होती साहिल गायकरने, जे 3 षटकार त्याचे आले. जे 3 षटकार त्याचा बॅट मधून आले, तो इम्पॅक्ट त्याने टाकला पहिल्या डावामध्ये एकाटपाडासाठी. शॉट ऑफ लेंथ हुक केलाय, फाईन लेगच्या फिल्डरच्या हाताला लागलाय बॉल, पण निघालाय फार वेगाने. फिल्डर मागे, बॉल पुढे आणि सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
दोन चौकार आपल्याला पाहायला मिळतात. एक हुक करत असताना एक पंचचा चौकार आपण बघितला विके हजारेचा. पॉवर प्ले इम्पॉर्टंट आहे आणि या ओव्हरमध्ये धावा यायला सुरुवात होतीये. समोर लॉफ करायचं होतं, विकेट किपरच्या हाताला लागलाय. पुन्हा फाईन लेगने जबरदस्त स्टॉप केलं बॉलला. गुड फिल्डिंग एज होती. विकेट किपरच्या हातामधून झेल सुटलाय. फाईन लेगने प्रयत्न केला, तिकडूनही कॅच सोडली. धावसंख्या सध्या आपण पाहतोय 9 विकीला पहिलं जीवनदान. अमर पाटील आता येतोय स्ट्रायकिंग एंडला. रुनव 11 नारायण चेस करतात 46-46 ला. कोला टाकला, एज आहे. पुन्हा फाईन लेग ऍक्शन मध्ये. तिसऱ्यांदा बॉल शॉर्ट फाईन लेगचा. अरबाज जो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी नंबर 44 त्याच्याकडे जात असताना. धावसंख्या 9 या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे. 46 धावसंख्येला चेस करत असताना 13 पेक्षा जास्त धावा गेला तर आपण म्हणू शकते मागडे षटक. पण सध्या ऍव्हरेज स्कोर आहे 9 धावा. गोलंदाज चान्स घेईल विकेट साठी. खोलात आला, अपील आहे पण अंपायर सांगतात की बॅट ड्रॅग झाली आहे विकेट वरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. नॉलॉस 9 for none आफ्टर फर्स्ट ओव्हर. फार मोठं संघटन कौशल्य असलेलं हे व्यक्तिमत्व हॅट्रिक आमदार आदरणीय गणपत शेठ गायकवाड आणि त्यांचे चिरंजीव युवा नेते तुम्ही प्रणव दादांना देखील स्क्रीनवरती पाहतात, ज्यांची वेळात वेळ काढून उपस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते. नारायण संघाने जर हा सामना जिंकला तर रवी शेठ हजारे यांच्याकडून 21 ट्रिप संपूर्ण नारायण संघाला असेल. नऊ धावा धावाफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपला. 18 बॉल मध्ये 37 धावांची गरज आहे आणि बॉलिंग मार्कवरती आले जिशान शेख, सैफी, पहिला बॉल यावेळेला तो सुदैवाने बॉल मागे गेलाय. तो जर पुढे असता तर फलंदाज अटेम्प्ट करू शकत होते. नाही, डेड बॉल. हुल्लन त्या ऑनसाइडला टर्न खेळण्यात आला. स्क्वेअर लेग फील्डर थांबलाय, त्यानंतर आलाय पण बॉल न थांबता सीमा रेषेच्या बाहेर चौकार. साह्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13 वरती. लगेचच इक्वेशन मध्ये बदलाव. 17 बॉल 33 धावांची गरज. लॉफ्ट करायचा होता, यावेळेला ऑप्शनचा बाहेर ठेवला आणि थेट बॉल जात असताना आपण पाहतोय विकेट किपरकडे. अंपायर देखील तेच सांगतात आणि येतोय यावेळेला डॉट बॉल. डॉट बॉलने मॅच मध्ये असेल एंजल 11 एक काटपडा. जरी विकेट आले नाही, डॉट बॉलने धावा येणार नाही तेव्हा प्रेशर वाढेल फलंदाजांवरती. पण सध्या विके आणि अमर अटॅक करण्याचा प्रयत्न करतात. 13 धावा. समोर लॉफ करायचं होतं विकेट किपर आणि त्याचबरोबर स्वतः गोलंदाज फार वेगाने बॉलवरती. क्या बात आहे. बघा आमचे व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय बलिशेठ पाटील साहेब आपण पाहतोय. जबरदस्त व्यक्तिमत्व बुरदुलचं आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय बिंदास शेठ खरतर पाटील यांचे बंधू आहेत आणि त्यांच्या वतीने आपण पाहतोय सबसे कातिल रंगनाथ पाटील यांच्या तसे 500 रुपयांचं पारितोषिक आले. अभिनंदन. शेवटला आपण टॅली करू रंगनाथने किती खिसा भरलाय.
मेहनत आहे त्याची. वेगाने टाकलाय या वेळेला डॉट बॉल. थोडासा लेट झालाय अमर. बॅट स्विंग त्याचा जर आपण बघितला, ज्या वेगाने बॉल आला होता. धावसंख्या धावफलकावरती 14 आपण पाहत आहोत. बॉल बाकी अजूनही या ओव्हर मधले. तीन चौकार 3 षटकारांसाठी विनोद शेठ पाटील यांच्या माध्यमातून नारायण संघाला पारितोषिक आहे 3000 रुपयांचं. फुल लेंथ होता. ऑन साइडला चालला मिड विकेट कडे. पहिली धाव पूर्ण झालेली आहे, पण यावेळेला एकच धाव मिळेल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे ती 15 धावा धावफलकावरती. 13 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या रुनव 11 नारेनला. मॅच बनवलंय एंजल 11 एकाटपणाच्या गोलंदाजांचं देखील कौतुक असेल. सामना अजूनही बाकी आहे, बॅलन्स आहे, समान आहे. मजा येईल मॅच मध्ये. 13 बॉल 31. कोलाताला एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये मागे फिल्डर आहेत. एक धाव. थोडस फंबल, त्याचा फायदा नाही. थ्रो चांगला स्ट्रायकिंग एंडला. एक धाव धावफलकावरती आपण पाहतोय 16 धावा. षटक संपन्न. 2 विकेट पडली नाही. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 15चा करंट रन रेटने बनवाव्या लागतील. त्या 30 धावा बॅटिंग करणाऱ्या रुनव 11 नारेनला. या मॅचचा आनंद घेतात. काही नारेन्स आहेत, काही बुरदुल्स आहेत, काही एकाटपाडाचे आहेत, काही रोमझनचे देखील तुम्हाला पाहायला मिळतात. या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूयात आमदार चषक 2025 मध्ये. हे षटक फार इम्पॉर्टंट आहे, कारण इथे आता विकेटची पर्वा न करता रुनव 11 नारायणच्या दोन्ही फलंदाजांना आक्रमण करायचंय. 12 बॉल 30 मॅच उरल्या आणि थर्ड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवरती आलाय स्नेहांकित रुपेकरला आपण पाहतोय या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडला फिकी हजारी यांना आपण पाहतोय आणि स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतात माजी कार्यसम्राट सरपंच आदरणीय मोतीरामजी कृष्णा पाटील साहेब. ऑफ स्टंपचा बाहेर होता. यावेळेला सिग्नल आलाय सँडी पालकर सरांचा. व्हाईट बॉल. फार ऍक्टिव्ह अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते. सँडी पालकर सर, त्याचबरोबर सुनील तांदेल सर आणि सध्या टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये सत्यवान काकडे सर. ही त्रिमूर्ती पहिल्या रजनीपासून अंपायरिंगची जबरदस्त भूमिका राहिली. ओहो, या वेळेला येतोय फार बाहेर बॉल. सेकंड वाईड. लांब ठेवायचंय. मागच्या मॅच मध्ये देखील अशाच पद्धतीने वाईड गेले होते. 5 वाईड आले होते. ते आता विसरावं लागेल गोलंदाजाला, कारण तुमचा जर पास तुम्हाला आठवत असेल तर कुठेतरी तुम्ही चुकताय. तुमच्या फ्युचरसाठी प्रेझेंट मध्ये चांगलं काम करावं लागेल आणि ते सध्या गोलंदाजाला पुन्हा करावं लागेल, कारण 2 वाईड आलेत. 18 वरती धाव फलक आहे. 28 धावांची गरज आहे. बॉल बाकी आहेत 12. स्ट्रायकिंग एंडला विकी. टॉस आहे कव्हरचा गॅप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर वेगाने बॉल वरती. चांगली फिल्डिंग. थोडासा वेळ थ्रो येतोय. एकच जा. गुड फिल्डिंग. फिल्डिंग चांगली झाली या डावामध्ये. एंजल 11 एकाटपाडाकडून. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 19. रिक्वायर्ड 14.73 वाढत चाललंय. 46 बनवायचं असताना 11-12च्या जवळपास तुम्हाला जरूर रिक्वायर्ड 100 पाहायला मिळत होतो. माजी उपसभापती आदरणीय सुरेश शेठ बुधाजी पाटील यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. 5 रात्रींमध्ये फार मेहनत आहे आमच्या त्रिमूर्तीची. ओहो, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. अमर मोठ्या हिटसाठी जातोय, चान्स घेतोय, मात्र इथे डॉट बॉल आलाय. 2 वाईड आलेत. 2 बॉल वरती पुढच्या 1 धाव आली आहे. 10 बॉल 27 धावांची गरज आहे. मॅच बनत चालली आहे आणि मॅच बनवतायत गोलंदाज एंजल 11 एकाटपाडासाठी. मोठा फटका येणं आता गरजेचं. प्रेशर वाढत चाललंय रुनव 11 नारायणच्या फलंदाजांवरती. लेट झालाय थोडा. मिस टायमिंग. लॉंग ऑन द फिल्डर येत आहेत. वेल जज कॅच. पहिली विकेट. 19 ला पहिला हादरा रुनव 11 नारेनला.
ओव्हर पिच होता एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये चाललाय लॉंग ऑफने कव्हर केले गॅप चांगली फिल्डिंग चांगला थ्रो एकच जा ओ गुड थ्रो लॉंग ऑफ वरून थेट स्ट्रायकिंग एंडला गेलाय. आठ बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे मॅच मध्ये. माझी सरपंच आदरणीय मोतीराम शेठ कृष्णा पाटील यांना आपण पाहता स्क्रीन वरती. ही मॅच बनते आता 8 बॉल 26 ची गरज. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न मंगेश धडपडतोय बॉलला जाऊ देत नाही. कमिटमेंट मंगेश गायकरची यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये डॉट बॉल आलाय. 20 ला 1 बॉल बाकी आहेत 7 बॉल मध्ये 26 धावांची गरज. वाटलंही नसेल कोणाला की रुनव 11 नारेनला इतका मोठा संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. तो करावा लागतोय कारण तशी गोलंदाजी झाली आहे. बारी बारी सबकी बारी कॅमेलियन सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ. सेमीफायनल मध्ये एंजल 11 एक काटपाडाने जबरदस्त बॉलिंग केली आहे. 7 बॉल 26 ची गरज. शेवटचा बॉल देखील डॉट टाकलाय आणि हे सेलिब्रेशन गोलंदाजाचं जबरदस्त बॉलिंग केली आहे. स्नेहांकितने पहिले 2 वाईट आले पण पुढच्या 6 बॉल मध्ये फक्त 2च धावा दिल्या. ओव्हरऑल या ओव्हर मध्ये आल्या 4 धावा. 1 विकेट स्नेहांकितने काढली आहे. 20 ला 1 6 बॉल 26 धावांची गरज. येस नक्कीच आणि इथे पारितोषिकांचा वर्षाव तुम्हाला पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 3 षटकार किंवा 3 विकेट जरी घेतले तरी देखील आपण पाहतोय बैशेट पाटील साहेबांच्या वतीनं 3000 रुपयांचं पारितोषिक असेल. विकीजी चव्हाण साहेबांचं आपण स्वागत करणार आहोत. विकीजी चव्हाणांना विनंती आपण या आपला शुभ सन्मान केला जाईल. आणि रवी शेठ हजारी साहेब बघा नारायण संघ जरी ते जिंकला तर मात्र त्यांना लोणावला एकविरेची ट्रिप मात्र इथे असणार आहे. पारितोषिक एकदाच अनाऊन्स होईल या गोष्टीची नोंद घ्या बघा कारण समालोचन कक्षामध्ये बघा वारंवार जे समालोचन करतात त्यांना त्रास होतोय. आणखीन एक पारितोषिक आहे निखिलजी ठाकूर आणि राहुलजी गायकर यांच्या वतीनं 1000 गोलंदाज स्नॅकित साठी ते पारितोषिक असेल. आणि कैलास वशी आकाश ग्रुप एकटपाडा अविनाश रुपेकर आणि निरेश रुपेकर साहेबांच्या वतीनं 1000चं पारितोषिक असेल. ते कॉमेंट्री बॉक्समध्ये जतीन गोंधळीकडे जमा करायचं आहे. 6 बॉल 26 धावांची गरज. मंगेश गायकर पहिला बॉल एज आहे. थर्ड मॅन कडून निघालाय. चांगली फिल्डिंग स्टॉप केलं बॉलला. हेच करायचं होतं. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलाय. 1 धाव 21 धावा 5 बॉल मध्ये 25 धावांची गरज. सेमीफायनल नंबर 2 रुनव 11 नारायण अगेन्स्ट एंजल 11 एक काटपाडा. नारायण संघ जर जिंकला तर विनोद शेठ पाटील आमचे नारायणचे उद्योजक सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या वतीनं नारायण संघाला एकविरा ट्रिप असेल. 5 बॉल 25 ची गरज आहे. पुन्हा मंगेश लॉफ्ट केला बॉल लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. मॅच कायम रुनव 11 नारायण साठी पहिला खणखणीत षटकार. कॉन्फिडन्स देऊन जाईल फलंदाजाला. 4 बॉल 19 धावांची अजूनही गरज आहे. अटॅक फार सुरुवातीपासून करत होते पण तेव्हा जमलं नाही. आता षटकार आलाय. एज यावेळेला शॉर्ट कव्हर कॅच ड्रॉप. पॉइंटने बॅकिंग केलेली आहे. एक धाव मिळते. आता 3 बॉल सलग 3 षटकार मारावे लागतील फायनल मध्ये पोहोचण्यासाठी रुनव 11 नारेनला. 46 धावांची गरज असताना 28 धावा धावा फलकावरती आहेत. 3 बॉल बाकी 3 बॉल 18 धावांची गरज. मॅच फसली कारण एकही षटकामध्ये डबल फिगर मध्ये धावा आल्या नाही. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या. सेकंड ओव्हर मध्ये 6 आल्या. थर्ड ओव्हर मध्ये 4 आल्या. आता उरल्या 3 बॉल 18. गायकर राऊंड द विकेट येत आहेत. कोला टाकलाय. काय बॉलिंग केली आहे. यॉर्करने शांत केले फलंदाजाला. सिंगल डबलने फरक पडणार नाही. सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. एंजल 11 एक काटपाडाचे प्रेक्षक नाचतायत आनंद साजरा करतायत. 2 बॉल 18 धावांची गरज. आता सुनीलजी रुपेकर सर्वात सिनियर खेळाडू या संघाचे सध्या ज्यांना आपण स्क्रीन वरती पाहतात ज्यांनी जो चौकार अडवला होता आणि तिथून या मॅच मध्ये आपण बघितलं एंजल 11 एक काटपाडाला. 2 बॉल 17 धावांची गरज.
आता मॅच वन साइड होत असताना आपण पाहतोय एखादा चमत्कार या मॅच मध्ये ऋणम 11 नारायण लाडेन. नारायणच्या गाड्या निघायला सुरुवात झाली, त्याचं कारण मोठे फटके आले नाही, धावा बनल्या नाही आणि विजयाच्या आता फार दूर आपण पाहत आहोत या संघाला. ओहो, ऑन साइडला टर्न करायचा होता, डॉट बॉल. शेवटचा फक्त एक बॉल, औपचारिकता फक्त शिल्लक. एकाटपाडा आतापर्यंत शांत होते प्रेक्षक, आता नाचतायत, उड्या मारतायत. गाण्यानंतर त्यांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळेल. लेग बायचा सिंगल जरूर आला, सिग्नल आला अंपायरचा. एक बॉल 16चं अंतर, किती अंतर कमी होईल? शेवटचा बॉल वरती, बॉल चालला गॅप मध्ये आणि हा सामना जिंकला 11 धावांच्या फरकाने एन्सल 11 एकाटपाडाने. कम ऑन डीजे, वेल प्लेड एकाटपाडा. मिळवलाय, संघर्षाने मिळवलाय आणि तो आनंद त्या एकाटपाड्याचा प्रत्येक गावकऱ्याचा, समर्थकाचा, प्रेक्षकाचा, खेळाडूंच्या चेहऱ्यावरती जाणवतो. अभिनंदन. हार्डलक टीम ऋणम 11 नारायण. इट्स ओव्हर टू यू प्रेझेंटेशन बॉक्स. चला, व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय जनार्दनजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत, जे रोहिंजनचे सरपंच आहेत आणि दादांचा शुभ सन्मान केला जाईल. दादा या आपण. जनार्दन दादांचा शुभ सन्मान आपण आपल्या अतिथी मंचावरती पार पाडतोय. काय सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळालं एकाटपाडा संघाचं. हे सेलिब्रेशन झालं, हा जल्लोष झाला, हा आनंद. ज्या प्रकारे उल्लेख केला की हा आनंद पैशाने